पूजाताई आल्यात का दादा? पूजाताई नाही आल्या ना अजून? अ, ठीक आहे. अजून आल्या नाही येत ताई, पण आपण मनोगत सुरू करूया. तर सगळ्यात पहिलं मनोगत श्रुती पाठक ताईंचं. श्रुती ताई. हा, नमस्कार ताई. तुमच्यामुळे आमचे L3 झालं पूर्ण. आणि बघता बघता आपण L1, L2, L3 पर्यंत आलो. तर काल तुम्ही म्हटलं तसं की गीता जे अध्याय झाले आत्तापर्यंत ते म्हटले गेले पाहिजेत, किंवा आता पूजाताईंनी जसं म्हटलं की गीता गेय आहे, गाता गायली पाहिजे. त्याच्यावरती थोड्या 2 लाईनी आहेत. पूर्ण आहे, फक्त मी 2च कडवी म्हणेन. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता, कर्तव्याचा दीप घे करी, राम कृष्ण हरी वदो वैखरी, अभ्यासानित बसता बसता, अभ्यासानित बसता बसता, कळेल गीता गाता गाता. मी माझे हे सहज जातसे, तुझी तुझे हे स्फुरण होतसे, कृष्णच करता कृष्ण करविता, कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता. धन्यवाद. जय श्री कृष्ण. खरं आहे की गीता रोज म्हटली तरच आपल्याला ती कळते. हळूहळू म्हणजे ती आपल्या मनात बसत जाते आणि हळूहळू पाठ होत जाते, आणि त्यानंतर आपण परीक्षा द्यायलाही सुरुवात करतो. आणि पाठांतरासारखा म्हणजे गीता आपल्या कंठात विराजमान होण्यासारखा दुसरा आनंद नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. छान ताई, आपण आपलं मनोगत छान व्यक्त केलं. यानंतर मनोगत व्यक्त करणार आहेत उल्हास देशमुख दादा. उल्हास दादा. म्यूट आहे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपा वंदे. आनंद माधवम. ताई, मी एक छोटस राष्ट्रगीत म्हणतो. बर, म्हणा अ? म्हणा म्हणा. राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा जब देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा, राष्ट्र विजयी हो हमारा। ज्ञान और विज्ञान के हर क्षेत्र में बढ़ते रहे हैं, नील नभ के रूप के अर्थ भी हम कर रहे हैं।
भोग के वातावरण में त्याग का संदेश देंगे, त्रास के घन बादलों से सौख्य की वर्षा करे। स्वप्न यह साकार करने संगठित हो हिंदू सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा। जय श्री कृष्ण। भारत माता की। खूप छान दादा, राष्ट्रगीत आपण सादर केलेलं आहे. खूप छान. यानंतर नरेश कांदळगावकर दादा आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. नरेश दादा. नरेश दादा आहेत का दादा? नाही आहेत का? बर, ठीक आहे. वंदना पाटील ताई आपला अभंग सादर करणार आहेत. वंदना ताई. वंदना ताई आहेत का दादा? नमस्कार. आवाज येतोय ताई? हो येतोय. हो. पहिले 2 ओळी गुरूंसाठी. अमृततुल्य गीता आम्हाला छानपैकी शिकवलीत तुम्ही आणि त्याचा अनुभव घेऊन आमचं जीवन समृद्ध होत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आमच्या गुरूंना माझ्याकडून साष्टांग नमस्कार. माझा अभंग माझा पांडुरंग. पालख्या निघाल्या पंढरपुरासी, पालख्या निघाल्या पंढरपुरासी, भेटाया विठूसी प्रेम भावी, भेटाया विठूसी प्रेम भावी. सावळ्या विठूची सावळी अर्धांगी, सावळ्या विठूची सावळी अर्धांगी, राहुनी वामांगी शोभिवंत, राहुनी वामांगी शोभिवंत. तुळशीची माळ घालुनी गळा, तुळशीची माळ घालुनी गळा, भक्तीचा हा मळा फुललेला, भक्तीचा हा मळा फुललेला. मस्तकी लाविला चंदनाचा टिळा, मस्तकी लाविला चंदनाचा टिळा. कासे पीतांबर लेऊनिया, कासे पीतांबर लेऊनिया. चंद्रभागा सज्ज वारकऱ्यांचा प्रती, चंद्रभागा सज्ज वारकऱ्यांप्रती.
जलकुंभ हाती घेऊनिया, जलकुंभ हाती घेऊनिया, अबीर गुलाल उधळला रंग, अबीर गुलाल उधळला रंग, नामातची दंग भक्त जन, नामातची दंग भक्त जन, आषाढी कार्तिकी रिंगण करीती, आषाढी कार्तिकी रिंगण करीती, वेगाने दौडती अश्वस्वार, वेगाने दौडती अश्वस्वार, माझा पांडुरंग उभा विटेवरी, माझा पांडुरंग उभा विटेवरी, करकटीवरी ठेवूनिया, करकटीवरी ठेवूनिया, अगा पांडुरंगा आशीर्वाद द्यावा, अगा पांडुरंगा आशीर्वाद द्यावा, लाभ मिळावा दर्शनाचा, लाभ मिळावा दर्शनाचा. धन्यवाद. खूप छान. ताई स्वरचित होते. अरे वा, छान छान, छानच बिलकुल. नंतर नरेश दादा आलेले आहेत का दादा? नरेश कांदळगावकर दादा. ठीक आहे. नाहीये ना? ठीक आहे. तर आता सरिता, हा आवाज येत नाहीये. नाही येत ना दादा? माझा येतोय? हा आता येतोय. हा ठीक आहे. आता सरिता रुद्रावार ताई सादरीकरण करणार आहेत आपलं. सरिता ताई. ताई मी मनोगत बोलते आणि एक छोटासा अभंग घेते किंवा प्रार्थना घेते. हो चालेल. सगळेजण तुमच्याबद्दल, हो हो हो, वेळेचं भान आहे. ताई सगळेजण तुमच्याबद्दल खूप भरभरून बोलतात. मनामध्ये माझ्या कितीतरी दिवसापासून साठवलेलं आहे. ते फक्त आता सादरीकरणाच्या शब्दातून तुमच्यापर्यंत पोहोचावं एवढीच इच्छा आहे माझी. सगळ्या गीता परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. ताई शिकवा म्हटलं तरी कुणी शिकवण्यासाठी मिळत नाही, परंतु तुम्ही विनामूल्य आम्हाला शिकवतात. खूप प्रेमाने व खूप छान शिकवतात. ज्यांना संस्कृत मधील एकही अक्षर न येणाऱ्यांना सुद्धा तुम्ही सगळी गीतेच्या श्लोकाचे पैलू पाडून त्यांचं मन गीतामयी करतात. सोनाली ताई तुमच्या शिकवण्याला कोटी कोटी प्रणाम. सोनाली ताई व श्रीनिवास दादा, तुम्ही दोघे आमच्या जीवनात आलात व आमच्या जीवनात गीतेला आणून आम्हाला गीता हाती दिली व आमच्या जीवनात गीतेचे पैलू उलगडून दाखवण्यास मार्ग दिला. तुम्ही गीता हातात व जिभेवर व मनात उमटवली आणि L4 सुद्धा तुम्हीच असाव्यात असं प्रभूचरणी आम्ही प्रार्थना करतो. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. ताई खूप छान पद्धतीने. हा, प्रार्थना म्हणू थोडीशी एखादं कुठली करू. प्रार्थना? प्रसाद हा मज द्यावा देवा. हो ठीक आहे. प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा,
सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. निशिदिनी प्रभूचे नाम स्मरावे, निशिदिनी प्रभूचे नाम स्मरावे, वियोग तव न घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा. हृदय मंदिरी तुवा बैसुनी, हृदय मंदिरी तुवा बैसुनी, ध्यान योग मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. ताई, राहिलेले कडवे म्हणायला वेळ नाही पुरणार, इतरांना चान्स मिळावा. धन्यवाद. जय श्री धन्यवाद. कृष्ण. धन्यवाद. जय श्री कृष्ण ताई. ताई, खूप तुम्हा छान. दोघांना कोटी कोटी प्रणाम. हा, नाही, साधक सुद्धा तुम्ही खूप करत आहात, त्यामुळे शिकवायला सुद्धा आनंद वाटतो. आणि हे आमच्या दोघांचं नाही, तर गीता परिवाराचं श्रेय आहे पूर्ण. तुम्ही आमच्यापर्यंत आणली ताई, मला हाताला धरून शिकवलं. तर यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील सुनीता दहीफळे ताई. सुनीता ताई. माझ्या प्रमुख पाहुण्या पूजाताई आणि आम्हाला गीता शिकायला लाभलेल्या सोनालीताई आणि दादा यांना मी सुरुवातीला प्रणाम करते. आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे, तितकाच दुःखाचा पण आहे. ताई म्हणसाल तुम्ही की ह्या असं का म्हणाल्या दुःखाचा काय आहे? सुरुवातीला मी आनंदाचा का आहे ते सांगते. कारण मी तुमच्याकडून गीतेचे 6 अध्याय शिकले आणि त्यातून मला भरभरून ज्ञान प्राप्त झालं. आणि दुःखाचा हा म्हणजे कारण उद्यापासून तुम्ही आम्हाला दिसणार नाहीत. आम्हाला 3 वाजले की तुम्ही कधी येचाल आणि आम्हाला श्लोक गीतेचे शिकवचाल याची एक आम्हाला ओढ लागलेली होती. त्यामुळे उद्यापासून आम्हाला ही रुखरुख आमच्या मनात राहणार आहे. आणि गुरुला जीवनामध्ये प्रथम स्थान मानलेलं जातं. म्हणून गुरुविषयी तुम्ही आमचे गुरु आहात. आणि गुरुविषयी मला असं म्हणावंसं वाटतं की गुरु माता गुरु पिता, गुरु करता गुरु करविता, गुरु पृथ्वी गुरु आकाश, गुरु वायू गुरु माझा श्वास, गुरु अग्नी गुरु जल, गुरु शुद्धी गुरु अमर, गुरु मित्र गुरु पाठीराखा, गुरु शांती गुरु मन, गुरु आमचा विधाता गुरु चरणी मी ठेविते माथा. ताई, तुम्ही जे गीतेचे श्लोक शिकवलात ते आमच्या हृदयामध्ये मनामध्ये करून आहेत आणि आम्ही ती गीता जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू. आणि ताईंनी म्हणल्याप्रमाणे गीता सेवी पण बनण्याचा प्रयत्न करू. आणि जाता जाता शेवटी असं म्हणावंसं वाटतं की सहवास सुटला म्हणून काही सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाहीत. कारण ताई, तुम्ही आम्हाला गीता शिकवलेली आहेत आणि ही आयुष्यभर आम्ही गीता वाचणार आहोत. आणि जेव्हा केव्हा गीता वाचू त्यावेळेस तुमची आठवण आम्हाला येणार झाली. एवढं बोलून मी धन्यवाद मानते ताई. हॅलो जय श्री कृष्ण. खूप छान प्रकारे आपण आपलं मनोगत व्यक्त केलं ताई. आपल्या भावना दिसत आहेत, त्यामधून सगळ्यांच्याच भावना दिसल्या मला यामध्ये. खूप छान. आता सगळं नरेश दादा नाही आहेत ना दादा? नरेश कांदळगावकर दादा नाहीये दीदी, नरेश दादा नाही. ठीक आहे. मग आता सगळ्यांची ज्यांनी नावं दिलेली होती सगळ्यांचं सादरीकरण संपलेलं आहे. तर आता आपल्या सुनीता ताई आहेत ना? नाही दीदी, आहेत ना? हा. तर मी आपल्या ग्रुप कोऑर्डिनेटर ताई सुनीता ताई आंबेडकर, ज्यांचं काम खूप महत्वाचं असतं, की ज्या आपल्या वर्गाचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित
आहे की नाही ते बघतात. आपले ट्रेनर ताई, टेक दादा व्यवस्थित वर्गात जॉईन झालेले आहेत की नाही, वेळेवर वर्ग सुरू झालेला आहे की नाही, वेळेवर त्यांनी सुरू केलेला आहे की नाही, ते जर रजेवर असतील तर त्यांच्या बदली ट्रेनर ताई किंवा टेक दादांचं नियोजन करावं. सगळं ज्या बघत असतात तर त्या आपल्या जीसी ताई, तर ग्रुप कोऑर्डिनेटर ताई सुनीता ताई, तर सुनीता ताईंना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. सुनीता ताई. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. माझ्याकडे ऍक्च्युली आता थोडासा नेटचा प्रॉब्लेम झाला होता. ओके ताई. आता ऐकू येतोय पण काही नाही, मी एकदम शॉर्ट मध्ये सांगते कारण बोलता बोलता परत डिस्कनेक्ट झालं तर होईल. आज सकाळपासून 3 आनंदोत्सव होते आणि माझा एक L4चा वर्ग होता टेक म्हणून, शिवाय 2 रामरक्षाचे वर्ग होते, त्यामुळे नेट कदाचित संपत आलं असेल. असो, सर्वांना अगदी शॉर्ट मध्ये मी हे सांगते की तसं पूजाताईंनी सांगितलेलंच आहे की आपण हा वर्ग अटेंड करतो किंवा आपल्याला गीता परिवारनी आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे की गीता परिवारामध्ये आपण जॉईन झालो आणि त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक अनुभव आपल्याला घ्यायला मिळाले, लोकांचे अनुभव ऐकायला मिळाले. तसेच आपणही काहीतरी फुल ना फुलाची पाकळी ही परिवाराला अर्पण करावी. त्यासाठी जो रविवारी वर्ग आहे तो सगळ्यांनी अटेंड करावा आणि जीही शक्य असेल ती सेवा जरूर द्यावी. आपल्याला इथे प्रत्येक सेवेसाठी वेगळं ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग देणारे सुद्धा खूप डेडिकेटेड आणि सेवाभावी लोक असतात. तर प्रत्येकाने जरूर बघून प्रयत्न करावा, त्यांना जे काही शक्य असेल ते जरूर करावं आणि आपली सेवा प्रभूचरणी परिवारात अर्पण करावे. तसेच मला आणखीन एक सांगावेसे वाटते की आपण साधक हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. आनंदोत्सवात म्हणा किंवा आणखीन याच्यात आपण ट्रेनर ताई दादा किंवा टेक ताई दादा किंवा जीसी ताई दादा, बीसी ह्यांचे सगळ्यांची तारीफ करतो, पण जर साधकच नसले तर ह्या सगळ्यांचं काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे साधकही तेवढेच सगळ्यांना कृतिशील ठेवायला तेवढेच महत्वाचे असतात आणि सगळ्यांना ऊर्जा देतात. आपण सगळे मिळून गीता परिवार पुढे चालवतो आहोत आणि अशीच तुमची सर्वांची प्रगती राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना L4 साठी खूप खूप शुभेच्छा आणि कुणीही हा वर्ग सोडू नये. हाच वर्ग तुमचा L4 मध्ये कन्वर्ट केला जाईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. 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 यानंतर आपले जे टेक दादा आहेत, एक दादा अनम्यूट करा. इथे अजून एक मला सांगावं असं वाटतं की मी जी कुठली सेवा दिली आहे त्यात मला माझा अनुभव असा आहे की मला सहकारी जे कोणी भेटले, जसे या ग्रुपमध्ये सोनालीताई आणि श्रीनिवास दादा भेटले, हे खूपच चांगले भेटले आणि मी खूप भाग्यवान आहे की मला प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक लेवलला खूप छान सहकारी भेटले.
त्याच्यामुळे मला काम करणं खूप सोपं गेलं आणि दिवस कसे गेले अगदी कळलं देखील नाही. खूप खूप धन्यवाद ताई आणि श्रीनिवास दादा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर आपले जे टेक दादा आहेत, श्रीनिवास दादा, जे आपल्या वर्गाचे सारथी आहेत, की ज्यांच्याशिवाय आपला वर्ग होऊच शकत नाही. ते जेव्हा वेळेवर रोज वर्ग चालू करतात, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. श्रीनिवास दादा. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सर्वांना. टेकची सेवा L4 चे वर्ग जास्त घेतलेले, L3 चा बऱ्याच दिवसांनी वर्ग घेण्यात आला. परंतु मला माझा थोडक्यात अनुभव सांगायचा म्हणलं तर त्या सोनाली ताई आणि सुनीता ताई या दोघींमुळे मला माझा वर्ग कधी सुरू झाला आणि कधी संपला हे लक्षात आलं नाही. तरीच जे मिळालेले साधक आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत. खूप म्हणजे डेडिकेटेड साधक आहेत सर्व. खूप प्रयत्न करतात. सर्वांना एकच विनंती आहे की आपल्याला म्हणजे आपलं इतकं भाग्य आहे की आपण गीता परिवाराशी जोडल्या गेलेलो आणि आता जोडल्यानंतर आपण गीता शिकत आहोत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि शिकल्यानंतर आपल्याला ते उच्चारण करता येते हे अजून जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण इथपर्यंत आलेलो आहेत, गीता परिवारापर्यंत आलेलो आहेत, तर आपण गीतेचा पूर्ण अभ्यास, त्यांचे दोन्ही श्लोकांचं तर आपण उच्चारण करतोच, याशिवाय जे अर्थविवेचन सत्र असतात ज्यामुळे आपल्याला लक्षात येते की नेमकं गीता आपल्याला आपल्या आयुष्यात कशी आणायची, आपल्या जीवनात कशी आणायची, हे सुद्धा गीता परिवार आपल्याला सांगून देतो, ओळखून देतो. तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आता जेव्हा आपण L4 मध्ये जातो, आताच पूजा मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थित असं आपल्याला मार्गदर्शन करून सांगितलं की आतापर्यंत आपले 40 म्हणजे 60% श्लोक झालेले आहेत, परंतु 40% श्लोक हे आपले L4 ला असतात. तर L4 ला आपला हाच ग्रुप कंटिन्यू होईल. त्यामुळे कोणीही ग्रुप सोडायची गडबड करू नका. आणि सर्वांचे खूप खूप आभार. सुनीताताई, सोनाली दीदी, पूजा दीदीने आपला मान राखून आपल्यासाठी एवढा वेळ काढून एवढं सुंदर असं छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सोनाली ताई तर आपल्यासाठी काय सांगावं, शब्द कमी आहेत सोनाली ताईंबद्दल. कारण सुरुवातीपासून सर्व त्यांनाच बोलायचं असतं, सगळं त्यांच्यावरच अवलंबून असतं. आपण फक्त पाठीमागून ऍज अ बॅकग्राऊंड म्हणून आपण काम करतो. परंतु खरंच असे जेव्हा साधक, जेव्हा असे ट्रेनर भेटतात तेव्हा खूप वेगळा आनंद होतो. आणि खरंच मला सर्वांची तुमची खूप आठवण येणार आहे. कारण 3 वाजले की मला सगळ्या दिसणार आहेत. नैना दिदी असू द्या, श्रुती दिदी असू द्या, प्रत्येक दिदींची आठवण येणार आहे. त्यांचे नाव उच्चारण करताना, प्रत्येकाची सिक्वेन्स लक्षात ठेवताना. तर तर सर्वांचे परत एकदा खूप खूप आभार. सोनाली दीदी तुमचे सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद दादा. जय श्री कृष्ण. खूप छान आपण मनोगत व्यक्त केलं आपलं. छान. आज आपल्याकडे रेकॉर्डिंग करण्यासाठी, आपल्या आनंदोत्सवाचं रेकॉर्डिंग करण्यासाठी म्हणून नितीन दामले दादा आलेले आहेत. तर नितीन दादा, आपण पण काही 2 शब्द बोलणार असाल तर आपलं स्वागत आहे. नितीन दादा. अनम्यूट करा त्यांना. नितीन दादा अवेलेबल आहे. हो हो, नितीन दादा आहे थोडा वेळ. नितीन दादा बहुतेक थोडं बिझी असतात. बरं. हा ठीक. बरं, ठीक आहे. हा ठीक आहे. त्यांच्या तर शब्दांनी आपण त्यांना धन्यवाद व्यक्त करू. हो, नितीन दादांचे मनपूर्वक आभार. त्यांनी लगेच रेकॉर्डिंग करायला होकार दिला म्हणून त्यांचे खरंच मनापासून आभार. तर आता सगळ्यांचं मनोगत झालेलं आहे. मी 1-2 शब्द बोलते. तर स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या चरणी शतशत नमन.
आपल्या सगळ्यांवर भगवंतांची कृपा झाली आणि आपण गीता शिकण्यासाठी म्हणून गीता परिवाराशी जोडले गेलो. म्हणता म्हणता आपले 12 अध्याय शिकून झालेले आहेत आणि आपला 3रा धाम सुद्धा पूर्ण झालेला आहे. आता आपण 4थ्या धामात प्रवेश करणार आहोत. तर हा वर्ग सगळ्यांनी खूप छान उत्तम रीतीने वर्ग पूर्ण केलेला आहे. सगळे साधक उत्तम रीतीने श्लोक म्हणत होते आणि असेच श्लोक तुम्ही घरी सुद्धा म्हणा, म्हणजे असेच अध्याय रोज तुम्ही घरी म्हणा. आपल्याला हे म्हणता म्हणता आपल्याला स्वतःमधले बदल जाणवलेच असतील. आपल्यातला सकारात्मक आपल्यात जी सकारात्मकता वाढलेली असेल तर ती स्वतःला जाणवलीच असेल आणि जी सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे, बदल तर आहेच, ऊर्जा सुद्धा निर्माण झालेली असते आपल्यामध्ये, तर ती सुद्धा खूप महत्वाची असते. आणि हीच ऊर्जा जी आहे तर ती आपल्यामध्ये तर आलेली आहे, पण ती इतरांनाही देण्याचा प्रयत्न करा. हळूहळू इतरांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या असण्यातून गीता म्हणजे ही जी ऊर्जा आहे तर ती पोहोचतच असते आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत. त्यात इतरांना जोडण्याचा प्रयत्न करा. नवीन बॅचेस सुरू होतात, दर महिन्यात नवीन बॅचेस सुरू होत असतात, तर त्यातही इतरांना जोडण्याचा प्रयत्न करा. प्रचारक म्हणून कार्य करा. तसंच हे जसं आता दादांनी सुद्धा सांगितलं, पूजाताई सगळ्यांनीच सांगितलं की अर्थविवेचन सत्र जे असतं तर ते अटेंड करा. प्रत्येक शनिवार रविवारचं अटेंड करा. आणि जर कधी आपल्याला अटेंड करणं शक्य झालं नाही तर युट्यूब लिंक वर जाऊन परत ते जे अर्थ सांगितलेला असतं तर तो समजून घ्या आणि तो आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. अर्थ समजला की तो आपल्याला पटकन गीता पटकन आपल्याला आत्मसात करता येते. आता ही जे आपण रोज वर्ग करतो तर हे निशुल्क आहे, त्यामुळे तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला जमेल ती सेवा देण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यासाठी आपल्याला कुठली सेवा जमत आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून 11 ऑगस्टला रविवारी आओ गीता सेवी बने हा प्रोग्राम होणार आहे. तो आपण L1 L2 च्या वेळीही अनुभवला असेलच, नसेल अनुभवला तर आता L3चा जो वर्ग होणार आहे आओ गीता सेवी बने प्रोग्राम, तर तो नक्की अटेंड करा आणि आपल्याला कुठली सेवा जमत असेल ती सेवा देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला कुठली तरी सेवा जमतच असते, त्यामुळे प्रत्येकाने कुठली तरी सेवा देण्याचा प्रयत्न करा. नाहीच जमलं तर गीता प्रचारक म्हणून तरी सेवा द्या, पण कुठली तरी सेवा द्या. मला खूप आनंद होईल की सगळ्यांनी सेवेला सुरुवात केली तर. आणि हा जो गीता महायज्ञ सुरू आहे की सगळ्यांच्या पर्यंत आपल्याला गीता पोहोचवायची आहे, तर या गीता महायज्ञामध्ये आपला खारीचा वाटा उचला. अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यांनी पाठांतराला सुरुवात करा, परीक्षा द्यायला सुरुवात करा आणि गीतेला आपल्या कंठात विराजमान करा. गीता जर कंठात विराजमान झाली तर आपल्याला कधीही कुठेही गुणगुणायचं असेल, म्हणायची असेल तर आपल्याला पुस्तकाची गरज लागत नाही, आपल्या PDF ची गरज लागत नाही. तर त्यामुळे आपण कधीही गीता म्हणू शकतो पाठ असली तर. हा त्याचा खूप मोठा फायदा आहे. पूर्ण वर्ग घेताना मला खूप आपलं साधकांचं सहकार्य खूप मिळालं आणि पूर्ण वर्ग घेताना जर माझ्याकडून एकलच्या वेळी किंवा कधीही ग्रुप अनुपटनाच्या वेळी जर कोणाला चुकून बोललं गेलं असेल, कोणी जर नकळतपणे दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागते त्याबद्दल. सगळ्यांनी मला माफ करा त्याबद्दल. आणि अशीच आपली गीता यात्रा चालू ठेवा. पूर्ण 18 अध्याय कंठस्थ करा. आता नवीन L4 सुरू होत आहे, त्यामुळे कोणीही हा ग्रुप सोडू नका. सगळ्यांना L4 साठी मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्यांनी आपला प्रवास असाच चालू ठेवा. आणि एकदा नाही तर आपल्याला किती वेळा हे चक्र पूर्ण करता येतं. म्हणजे L4 जरी संपली तरी सुद्धा आपल्याला परत L1 पासून सुरुवात करता येते. आधीच्या लेवल्स जॉईन करता येतात. त्यामुळे परत परत आपला हा प्रवास चालू ठेवा. आणि सगळ्यांना त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. एवढं बोलून मी आणि जसं आम्हाला सहकार्य केलं तर L3च्या टीमला सहकार्य केलं तसं L4च्या टीमला सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करा. जय श्री कृष्ण. एवढं बोलून मी संपवते माझं बोलणं. जय श्री कृष्ण.
दीदी समापन प्रार्थनेसाठी आपण नाव कोणाचं आहे? हो हो चालेल. तर समापन मंजिरी प्रार्थना म्हणणार आहेत मंजिरीताई मोघे. मंजिरीताई समापन प्रार्थना म्हणा. जय श्री कृष्ण. जय श्री समापन प्रार्थनेच्या पूर्वी 2 शब्द बोलते. सोनाली ताईंना माझा साष्टांग नमस्कार. त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल आणि श्रीनिवास दादा आणि संपूर्ण गीता परिवाराचे खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळेला आता सेवा देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि आता समापन प्रार्थना म्हणते. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेव प्रजप्यं धर्म संस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. आजची सेवा, आजचा आनंदोत्सव श्रीकृष्णाच्या चरणी सादर अर्पण. तर अशा प्रकारे आपला आनंदोत्सव संपलेला आहे. नवीन आपला L4 चा वर्ग 22 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. सगळ्यांनी आपला वर्ग नक्की जॉईन करा, L4 चा वर्ग, आणि पुढे सुद्धा व्यवस्थित शिका. जय श्री कृष्ण. दादा वेळ आहे का? झालं? 1-2 मिनिटं आहेत. 2 मिनिटं आहेत. अच्छा बर ठीक आहे. चालेल. पण समापन प्रार्थना झालेली आहे आपली. मीटिंग एंड. हो चालेल. मीटिंग एंड करतो. हो आता आपण खूप दीदींचे खूप आभार. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय. करायला नाही. मीटिंग एंड केली तरी हरकत नाही दादा. अरे दादा लेफ्ट झाले बहुतेक. ठीक आहे, मी मीटिंग एंड करते आता. सगळ्यांना जय श्री कृष्ण.